नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा नव्याने आपण भेटतो आहोत। सध्या आपण जे पुस्तक वाचतोय, आज जी मंडळी आली असतील या चॅनलवरती, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, अरविंद रेडकर लिखित शिक्षणाचे राजकारण, अरविंद रेडकर, डॉक्टर अरविंद रेडकर यांनी काही लेख लिहिले होते युगांत या मासिकासाठी 2000 साली आणि त्याच्या आधी 1-2 वर्ष। तर त्या 9 लेखांचं एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक आहे। पुन्हा एकदा दाखवतो, शिक्षणाचे राजकारण, डॉक्टर अरविंद रेडकर। तर ही पुस्तिका कुठे आता अवेलेबल होईल माहित नाही, तर त्यासाठी मी म्हटलं की चला आपण आपल्या YouTube चॅनलसाठी या पुस्तिकेचं वाचन करूया, कारण खूप महत्त्वाचे लेख आहेत। जरी ते 2000 साली लिहिलेले असले तरी त्यावेळेस अरविंद रेडकरांनी जे भाकीत केलं ते आता तंतोतंत खरं ठरताना दिसतंय। तर आज मी जे प्रकरण किंवा जो लेख या पुस्तकातला वाचणार आहे, त्याचं शीर्षक आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो। शीर्षक आहे आत्मनिर्भर भारत आणि साम्यवादी शिक्षण पद्धती। शीर्षक पुन्हा एकदा वाचतो, आत्मनिर्भर भारत आणि साम्यवादी शिक्षण पद्धती। तर आता आत्मनिर्भर हा शब्द जरा अलीकडे आपल्याला ओळखीचा झाला होता। आपले माननीय पंतप्रधान भारताचे मोदी, नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अशी घोषणा केली होती काही वर्षांपूर्वी। तर आत्मनिर्भर होणं तेवढं सोपं नसतं, आणि आता तर काय झालेलं आहे की जगभरातले बरेचसे देश यांना जागतिकीकरण हवंय। एका बाजूला जागतिकीकरण हवंय आणि दुसऱ्या बाजूला त्यांना प्रखर राष्ट्रवाद पण मांडायचा आहे। म्हणजे जगभर पसरायचं आहे आणि आमचं राष्ट्र पहिलं, असं आता सुरू झालेलं आहे। ज्यात अमेरिका आता सध्या ज्या पद्धतीने वागते, टेरिफ टॅक्स वगैरे लावते ती इतर देशांवर, आणि अमेरिका फर्स्ट असं जे काय त्यांचं चाललेलं आहे, ते सगळं याच दृष्टिकोनातून पाहायला हवं। तर आत्मनिर्भर होणं ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला जगातल्या इतर देशांना डावलून आत्मनिर्भर होता येतं का? सगळंच तुम्हाला तुमच्या देशात निर्माण करता येतं का? ते सोपं आहे का? या सगळ्याचा उहापोह डॉक्टर अरविंद रेडकर यांनी या प्रकरणात केलेला आहे। तर मी ते प्रकरण वाचतो, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हल्ली 2-4 वर्षापूर्वी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली, आणि हा जो लेख लिहिलेला आहे अरविंद रेडकर यांनी युगांतरमध्ये 18 ते 24 जून दरम्यान 2000 साली लिहिलेला हा लेख आहे। तर मी तो वाचतो, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। आत्मनिर्भर भारत आणि साम्यवादी शिक्षण पद्धती। आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःने स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक अवलंबून राहणे होय। ही पहिलीच लाईन खूप महत्वाची आहे, मी पुन्हा एकदा वाचतो। आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःने स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक अवलंबून राहणे होय। आत्मनिर्भरतेचा अर्थ व्यक्ती, समाज तसेच एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राशी असहकार्याची भावना किंवा जगापासून एखाद्या देशाने स्वतःला संपूर्णपणे अलग करून घेणे असा नव्हे। एखाद्या देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी म्हणजे स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक अवलंबून राहण्यासाठी त्या देशाकडे नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणावर असणे गरजेचे असले तरी केवळ नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक असूनही एखादा देश आत्मनिर्भर बनू शकत नाही, आणि एखाद्या देशाकडे नैसर्गिक साधन संपत्ती पुरेशी नसूनही तो देश आत्मनिर्भर बनू शकतो। पुन्हा एकदा वाचतो, आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःने स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक अवलंबून राहणे होय। आत्मनिर्भरतेचा अर्थ व्यक्ती, समाज तसेच एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राशी असहकार्याची भावना किंवा जगापासून एखाद्या देशाने स्वतःला संपूर्णपणे अलग करून घेणे असा नव्हे।
एखाद्या देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी म्हणजे स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक अवलंबून राहण्यासाठी त्या देशाकडे नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणावर असणे गरजेचे असले तरी केवळ नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक असूनही एखादा देश आत्मनिर्भर बनू शकत नाही आणि एखाद्या देशाकडे नैसर्गिक साधन संपत्ती पुरेशी नसूनही तो देश आत्मनिर्भर बनू शकतो. थोडक्यात म्हणजे देशाची आत्मनिर्भरता ही नैसर्गिक साधन संपत्तीपेक्षा त्या देशातील मानवी साधन संपत्तीच्या गुणवत्तेवर अधिक प्रमाणात अवलंबून असते व त्यासाठी जनतेमध्ये काही विशिष्ट गुणवत्तांचा विकास होणे गरजेचे असते. एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र व आत्मनिर्भर बनायचे असेल तर त्या देशातील जनतेमध्ये निर्भयता, स्वसामर्थ्याची जाण असायला हवी. वेळ प्रसंगी वैयक्तिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सामूहिकरित्या घेतलेल्या निर्णयांची शिस्तबद्धरित्या अंमलबजावणी करण्याची तयारी असायला हवी. आता हे लक्षात घ्या, आत्मनिर्भर होणं म्हणजे काय हे डॉक्टर अरविंद रेडकर ज्या पद्धतीने सांगतायत की एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र व आत्मनिर्भर बनायचे असेल तर त्या देशातील जनतेमध्ये निर्भयता हवी. आहे का आपल्या देशात? सतत कशा ना कशाची तरी जातीपातीवरून होणाऱ्या दंग्यांची किंवा धार्मिक दंगलींची टांगती तलवार असते ह्या भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या भाषणांमुळे. ती निर्भयता आहे का नागरिकांमध्ये याआधी आपण विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा आत्मनिर्भर होण्याची जेव्हा घोषणा करतात आपल्याकडचे राजकीय नेते किंवा आपले पंतप्रधान, तेव्हा आपली जनता आधी निर्भय आहे का याचा विचार झाला पाहिजे. स्वसामर्थ्याची जाण असायला हवी. वेळ प्रसंगी वैयक्तिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सामूहिकरित्या घेतलेल्या निर्णयांची शिस्तबद्धरित्या अंमलबजावणी करण्याची तयारी असायला हवी. सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करण्याची तयारी, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची तयारी, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना नकार देण्याची तयारी अशा सारख्या गुणवत्तांचा विकास त्या देशातील सत्ताधारी वर्गाला जाणीवपूर्वक करावा लागतो. आणि आपल्याकडचे सत्ताधारी काय करतायत? जेवढी अंधश्रद्धेला जेवढं खतपाणी घालता येईल तेवढं खतपाणी घालतायत. रूढी परंपरा जपतायत. त्याच्यानंतर भ्रष्टाचार विरुद्ध लढा सरकार काय देणार? एका बाजूला सांगायचं की अमुक अमुक नेता भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेला आहे आणि त्याला आम्ही अटक करू. दुसऱ्या दिवशी तो यांच्या पक्षात आला की त्याला क्लीन चिट मिळते. तर भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारकडून आपण लढण्याची अपेक्षाच ठेवू नये असं सध्याच्या सरकारचं एकंदर वागणं आहे किंवा त्यांची राजकीय धोरणं आहेत. पुन्हा एकदा वाचतो. सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करण्याची तयारी, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची तयारी, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना नकार देण्याची तयारी अशा सारख्या गुणवत्तांचा विकास त्या देशातील सत्ताधारी वर्गाला जाणीवपूर्वक करावा लागतो जर आत्मनिर्भर आपल्याला व्हायचं असेल तर. अशा प्रकारची गुणवत्ताधारक मानवी साधन संपत्ती विकसित झाली की मग काही महत्वाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा असला व आजूबाजूच्या देशाचे मतिगुंग करून टाकणारे लष्करी सामर्थ्य असले तरी अशा गोष्टींचा फारसा प्रभाव पडत नाही. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या विरोधात पिट्सबर्ग क्युबा कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभा राहण्यामागील रहस्य तेथील विकसित साम्यवादी मानवी साधन संपत्तीतच दडलेले आहे. आता जाणकारांनी क्युबा काय आहे, क्युबा हे राष्ट्र केवढंसं आहे, कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो कोण, चे गोवेरा कोण, हे जरा अभ्यासकांनी आता शोधावं. या एवढ्याशा मी आता जे वाचलं पुन्हा एकदा हवं तर वाचतो, त्याचा जरा अभ्यास करा. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या विरोधात पिट्सबर्ग क्युबा कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभा राहण्यामागील रहस्य तेथील विकसित साम्यवादी मानवी साधन संपत्तीतच दडलेले आहे. भारतात अशा प्रकारची मानवी साधन संपत्ती निर्माण करण्याचे काम स्वातंत्र्यानंतर लगेच सुरू व्हायला पाहिजे होते. 150 वर्षांच्या पारतंत्र्यामुळे येथील जनता अंधश्रद्धा, अशिक्षितता, निरक्षरता, सरंजामी पाश यामध्ये अडकलेली होती. बघा पुन्हा वाचतो. 150 वर्षांच्या पारतंत्र्यामुळे येथील जनता अंधश्रद्धा, अशिक्षितता,
निरक्षरता, सरंजामीपाश यामध्ये अडकलेली होती. जनतेत दारिद्र्य पराकुटीचे होते. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी काम करू पाहणारे थोडेफार बाबू निर्माण होत असले तरी शिक्षणाची संधी थोड्यांनाच उपलब्ध होत असल्यामुळे सुशिक्षित व अशिक्षितांमधील दरी वाढतच होती. जनतेत फूट पाडण्यासाठी जाती धर्मावर आधारित पूर्वग्रह आणि परस्परांमधील शत्रुत्व अगदी पद्धतशीरपणे जोपासले जात होते. देशातील कच्चा माल इंग्लंडमध्ये नेऊन तेथील पक्का माल येथे विकण्याच्या पद्धतीमुळे आर्थिक पिळवणूक भरात होती. अशा परिस्थितीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याची वाटचाल सुरू होती. अखेरीस सर्वसामान्य स्त्री पुरुषांचा अत्युच्च त्याग क्रांतिकारकांनी पत्करलेले हौतात्म्य, आझाद हिंद सेना, मुंबईतील नाविक बंड, 2 महायुद्धांमुळे खिळखिळे झालेले ब्रिटिश साम्राज्य इत्यादी घटकांच्या एकत्रित परिणामातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. अर्थात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी राज्यकर्ते देशाच्या पुनर्बांधणीत स्वतःला गुंतवून घेतील अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र 50 वर्षात सत्तेवर आलेल्या काँग्रेस व भाजपा सरकारांनी स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचे काम केले. दोन्ही पक्षांना त्यांनी दोष दिलेला आहे. काँग्रेस काय किंवा भाजपा काय म्हणतायत ते. अर्थात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी राज्यकर्ते देशाच्या पुनर्बांधणीत स्वतःला गुंतवून घेतील अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र 50 वर्षात सत्तेवर आलेल्या काँग्रेस व भाजपा सरकारांनी स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचे काम केले. आपल्या 7 पिढ्या बसून आरामात खाऊ शकतील इतका पैसा 5 वर्षांच्या काळात गोळा करणे हा एक कलमी कार्यक्रम जणू मंत्र्या संत्र्यांनी राबवण्याचा चंग बांधला. वास्तविक जनतेला सुशिक्षित बनवणे, जनतेमधील सामाजिक व राजकीय मागासलेपणा दूर करणे, तिचे आर्थिक प्रश्न सोडवणे आणि यातून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे समर्थ नागरिक घडवणे ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी होती. यासाठी सत्ताधारी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगी समर्पित वृत्ती व परिश्रम करण्याची जिद्द बाळगली पाहिजे होती. नियोजन कार्यक्रमात व कार्यवाहीत शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, राजकीय कार्यकर्ते व पुढारी या सर्वांची गोवणूक करायला हवी होती. त्यापूर्वी त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले पाहिजे होते आणि मग ह्या उपलब्ध मानवी संपत्तीद्वारा देशातील कोट्यवधी जनतेचे रूपांतर खऱ्याखुऱ्या मानवी साधन संपत्तीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरून व्हायला हवे होते. यातले काहीही सत्ताधारी पक्षाने केले नाही. उलट आपल्या नातेवाईकांना किंवा जनतेने नाकारलेल्या पडेल उमेदवारांना राज्यपाल व सहकारी संस्थांचे चेअरमन बनवण्याचे उद्योग सत्ताधारी पक्ष करत राहिले. डॉक्टर अरविंद रेडकर असं म्हणतायत की सत्ताधाऱ्यांनी मुळात इथले जे नागरिक आहेत त्यांना सक्षम केलं पाहिजे. कारण शेवटी ती जी क्रयशक्ती आहे माणसाची ती आत्मनिर्भर होण्यासाठी महत्वाची असते इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. आणि आपल्याकडे बेसिक जे असतं की ही क्रयशक्ती वाढवण्यासाठी माणसांची जे बेसिक असतं मग ते शिक्षण असेल, आरोग्य व्यवस्था असेल, त्याचेच 3-13 वाजवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी. कशी ती माणसं सुदृढ राहणार आणि त्यांची एकंदर कल्पनाशक्ती म्हणा किंवा त्यांची क्रयशक्ती एकंदर राष्ट्राच्या उभारणीसाठी कामाला येणार. ते सतत आजारी राहिले, ते अनपढ राहिले, ते रूढी परंपरेत अडकून राहिले, ते अंधश्रद्धांना बळी पडत राहिले, तर कसं काय ते नव्या राष्ट्राची उभारणी करतील? हे अरविंद रेडकर यांचं म्हणणं आहे. आणि माणसाने इथल्या नागरिकांनी सक्षम व्हावं शिक्षणाने म्हणा किंवा आरोग्य व्यवस्थेतून, तर ती सगळी जबाबदारी मुळात सरकारची असते. तर सरकार कोणाला सुदृढ करतंय? धनदांडग्यांना. आणि जी मोठ्या संख्येने जी जनता आहे, मोठ्या संख्येने जी जनता आहे ज्यांना आपण गरीब म्हणतो किंवा एक त्यांना काही एक संख्येमध्येच फक्त आपण ज्यांची गणना करतो की 140 कोटी 150 कोटी यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मुठभर धनिकांसाठी सगळ्या योजना राबवल्या जात आहेत. मग आत्मनिर्भर कसा काय होणार देश, असं अरविंद रेडकर यांचं म्हणणं आहे. आणि हे म्हणणं आता जर आपल्याला पटत असेल ना तर ते त्यांनी 2000 साली आपल्या लेखामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यांनी कुठल्याच पक्षाला हे केलेलं नाहीये. त्यांनी काँग्रेसला पण दोष दिलेला आहे आणि त्यांनी भाजपाला पण दोष दिलेला आहे. तर खासदार, आमदार, नगरसेवकांना मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या फंडाचा हिशोब विचारण्यात आला नाही.
सरकारी जागा वाटपात भ्रष्टाचार, गॅस व टेलिफोन्सची कनेक्शन्स आपल्या चमच्यांना देणे, कोट्यवधी रुपयांचे विविध घोटाळे करून ठेवणे, या एकेका घोटाळ्यात देशाची अर्धी जनता साक्षर झाली असती इत्यादी गोष्टींनाच उदाहरण हे कंसात दिलेले आहे त्यांनी. परत वाचतो. खासदार, आमदार, नगरसेवकांना मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या फंडाचा हिशोब विचारण्यात आला नाही. सरकारी जागा वाटपात भ्रष्टाचार, गॅस व टेलिफोन्सची कनेक्शन्स आपल्या चमच्यांना देणे, कोट्यवधी रुपयांचे विविध घोटाळे करून ठेवणे कंसात आहे, या एकेका घोटाळ्यात देशाची अर्धी जनता साक्षर झाली असती इत्यादी गोष्टींनाच उदाहरण आले. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आयात धोरणांमधून मिळणारी प्रचंड दलाली लक्षात घेऊन नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार करण्यात आला. देशी संशोधन व तंत्रज्ञानाच्या विकासाला जाणून बुजून चालना देण्यात आली नाही. हे तर कमीच म्हणून की काय, जेथे देशी तंत्रज्ञान उपलब्ध आहे अशा ठिकाणी देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांना परवानगी देण्याचे उद्योग समर्थपणे केले गेले. एनरॉनला अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा करणारे भाजपा नेते सत्ता हाती आल्यावर दलालीच्या समुद्रात स्वतःच मनसोक्त विहार करू लागले. आता एनरॉन प्रकल्प काय, त्या संदर्भात काय गोष्टी घडल्या होत्या तुम्ही चेक करा. आलं का लक्षात? पुढे वाचतो. मानवी साधन संपत्तीचा विकास आणि शिक्षण पद्धती यांचा घनिष्ठ संबंध असतो. किंबहुना सुयोग्य शिक्षण पद्धतीद्वारेच मानवी साधन संपत्तीचा विकास करता येत असतो. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर भारतात जी शिक्षण पद्धती अस्तित्वात आली तिच्यामुळे शिक्षणाच्या संख्यात्मक व गुणात्मक पातळीचा थोडा बहुत विकास झाला असला तरी ही शिक्षण पद्धती राष्ट्रीय गरजा आणि आकांक्षा यांच्याशी बिलकुल सुसंगत नव्हती. सोव्हिएत संघराज्य क्रांतीनंतर 1917 अवघ्या 30 वर्षात संपूर्णपणे सुशिक्षित झाले. 1917 ते 1958 या काळात 4 वर्षांचे, 1958 ते 1973 या कालखंडात 8 वर्षांचे आणि 1973 पासून पुढे म्हणजे कम्युनिस्ट राजवट असेपर्यंत संपूर्ण 10 वर्षांचे माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक, मोफत व सक्तीचे झाले. 1930 सालच्या सुमारास म्हणजे क्रांतीनंतर सुमारे 15 वर्षात सोव्हिएत संघराज्यातील बेकारीचे समूळ उच्चाटन झाले. यात सर्वसामान्य जनता हा केंद्रबिंदू मानून केलेल्या औद्योगिक विकासाच्या योजनांचा वाटा तर होताच, शिवाय राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची गरज आणि मानवी साधन संपत्तीचा सुयोग्य विकास यांची शैक्षणिक नियोजनाद्वारे घातलेली सांगडही महत्वाची होती. भारतात मात्र स्वातंत्र्यानंतर मानवी साधन संपत्ती, शैक्षणिक नियोजन आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची गरज यात काहीच ताळमेळ नव्हता. त्यातून अनेक विसंगती घडू लागल्या. उदाहरणार्थ शहरात एकेका गल्लीत 10 डॉक्टर्सची दुकाने, कंसात लिहिले त्यांनी सॉरी दवाखाने, तर खेडोपाडी डॉक्टर्सची वानवा. म्हणजे शहरामध्ये तुम्हाला गल्ली बोळामध्ये डॉक्टर्सचे दवाखाने दिसतील पण खेड्यात एकही डॉक्टर नाही. एकीकडे हजारो प्रशिक्षित शिक्षक बेकार तर दुसरीकडे निरक्षरतेचे प्रचंड प्रमाण. जरी 5व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण सक्तीचे व सार्वत्रिक करण्याची पावले उचलण्यात आली असती तरी त्यातून हजारो सुशिक्षित बेकारांना रोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकली असती. अर्थात शिक्षणच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार प्रथम न करता श्रीमंत, जमीनदार आणि भांडवलदारांच्या भल्याचाच विचार स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केला आणि आता भाजपा काँग्रेसचीच गाडी चालवतोय. आता मी थोड्या वेळापूर्वी जे म्हणालो की ते मुठभर धनिकांचं कसं भलं होईल हेच काँग्रेसने पण पाहिलं आणि हेच आता भाजपा पाहते. कारण यांना पार्टी फंडाच्या नावाखाली पैसा जमा करायचा असतो, यांना निवडणुका लढवायच्या असतात. सामान्य कॉमन मॅन गेला खड्ड्यात, त्याचं आरोग्य गेलं खड्ड्यात, त्याचं शिक्षण गेलं खड्ड्यात. आपला काम बनता तो भाडमे जाय जनता, हे तत्वज्ञान या सत्तेवर आल्याच्या नंतर यांचं हेच तत्वज्ञान असतं. विरोधी पक्षात असताना मोठमोठ्या वल्गना करतील पण ते सत्तेत आले की परत तेच करतात. परत एकदा ती लाईन वाचतो. अर्थात शिक्षणच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार प्रथम न करता श्रीमंत, जमीनदार आणि भांडवलदारांच्या भल्याचाच विचार स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केला आणि आता भाजपा काँग्रेसचीच गाडी चालवतोय. जे पैसे खर्च करू शकतात त्यांच्यासाठी चांगल्या शाळा, अद्ययावत इस्पितळे, आलिशान विश्रामधामे आदी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात.
सर्वसाधारणपणे श्रीमंतांना होणाऱ्या आजारांवर औषधे शोधण्यासाठी संशोधने होत गेली. या उलट साथीचे रोग, कुपोषणामुळे होणारे आजार यावर औषधे शोधण्यास कोणालाच उत्साह नाही. आता हे साथीचे वगैरे जे रोग असतात ते गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना होतात. आता तो जो गरीब वस्तीत राहणारा जो माणूस आहे तोच कामगार आहे, तो जो इंजिनियर आहे तो कागदोपत्री आराखडा आखणार आहे एखाद्या इमारतीचा. ती बांधणार कोण आहे? कामगार. तो राहतो कुठे? वस्तीत. आणि त्याला होणाऱ्या आजारांवरती काहीच रिसर्च चालू नाहीये. मग तो जर उद्या उपलब्ध झाला नाही तर हे पेडर रोडचे आणि धनिक येऊन ते चढणार आहेत का पराची बांधून त्याच्यावरती, आणि ते विटा उचलणार आहेत का, रेती उचलणार आहेत का? तो कामगार लागणार की नाही? मग कामगाराच्या बेसिक आरोग्य व्यवस्थेचा विचार नको करायला? तर तो मुद्दा अरविंद रेडकर मांडतायत. तर या उलट साथीचे रोग, कुपोषणामुळे होणारे आजार यावर औषधे शोधण्यास कोणालाच उत्साह नाही. समाजातील दुर्बल घटकांचा उद्धार करण्याच्या नावाने या घटकातील निवडक नेत्यांचाच उद्धार करण्यात आला. किती मस्त लाईन आहे रेडकरांनी लिहिली की मग ते जे असतात झोपडपट्टीत राहणारे किंवा एखाद्या वस्तीत राहणारे, त्यांचं नेतृत्व करणारे जे असतात त्यांच्यातूनच आलेले, त्यांचा मात्र विकास होतो. पण त्या एकंदर म्हणजे ते म्हणतात ना, एक अशी लाईन आहे की गरिबांबद्दल संघर्ष करता करता तो श्रीमंत कसा काय झाला. म्हणजे जे गरिबांचं नेतृत्व करून गरिबांसाठी जे भांडायला निघतात ते हळूहळू श्रीमंत कसे होतात नेतृत्व करणारे. अशी ती गोम असे त्रांगडे आहे सगळं. तर समाजातील दुर्बल घटकांचा उद्धार करण्याच्या नावाने या घटकातील निवडक नेत्यांचाच उद्धार करण्यात आला. हे सत्ताधारी पक्षांच्या मर्जीतले निवडक नेते दिल्लीला पोहोचले, जनता मात्र गल्लीतच राहिली. एकीकडे हे प्रकरण इतकं महत्वाचं आहे ना की याचं चौका चौकामध्ये जाहीर वाचन करायला हवं. आत्मनिर्भरता काय, आत्मनिर्भरता कशाशी खातात हे व्यवस्थित अगदी अरविंद रेडकरांनी 2000 साली सांगून ठेवलेलं आहे. आता अरविंद रेडकरांनी जे संदर्भ ग्रंथ वाचले असतील किंवा त्यांचं जे काय वाचन आहे, त्यांचं जे काय आकलन आहे ते आणखी आधीच्या लेखकांनी मांडून ठेवलेलं आहे. म्हणून महत्वाचं असतं वाचन ते यासाठी. एकीकडे तर समाजातील दुर्बल घटकांचा उद्धार करण्याच्या नावाने या घटकातील निवडक नेत्यांचाच उद्धार करण्यात आला. हे सत्ताधारी पक्षांच्या मर्जीतले निवडक नेते दिल्लीला पोहोचले, जनता मात्र गल्लीतच राहिली. एकीकडे बहुसंख्य जनता अशिक्षित कशी राहील, दारिद्र्यात खितपत कशी पडून राहील याकडे लक्ष पुरवले जात असतानाच कधी कोणी उठावाचा प्रयत्न केला तर तो उठाव चिरडून टाकण्यासाठी पोलीस, निमलष्करी तुकड्या, प्रसंगी लष्कराला देखील पाचारण करून सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी पक्ष तसूभरही मागे नव्हते व नाहीत. सामान्य लोकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी जर आवाज उठवला तर काय करायचं? त्यांच्या अंगावर पोलीस सोडायचे, त्यांच्या अंगावरती अगदी प्रसंगी सैनिक बॉर्डरवर असणारे ते मागवायचे आणि ते सोडायचे. हे सत्ताधाऱ्यांचं नेहमीच आहे. आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टही काय? आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टही काय? विकसित देशातील कुशल तंत्रज्ञ मागतात त्यापेक्षा कमी पैशात काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा या विकसित देशांना पुरवठा करणे हेच. उदाहरणार्थ IIT पवई, तर या येथे तंत्रज्ञानात कुशल करायचे आपण विद्यार्थी, आणि ते जातात कुठे? अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये. ते आपल्या इथे राहून कामच करत नाहीत, त्यांना डॉलर खुणावायला लागतात आणि ते तिकडे जातात. त्यामुळे आपण इकडे बुद्धिजीवी माणसं तयार करायची, त्याचा उपयोग कोणाला होतो? बुद्धिजीवी म्हणण्यापेक्षा तंत्रकुशल, त्या तंत्रज्ञानात कुशल असणारी माणसं निर्माण करायची आणि त्याचा उपयोग कोण करून घेतं? विकसित देश. मग आपण मी तर लहानपणापासून आपला देश विकसनशील आहे हेच ऐकतोय. आता 50 वर्ष होत आली त्याला. तो कधी विकसित होणार आहे माहित नाही. आता सगळंच राम भरोसे आहे, त्यामुळे त्यालाच माहिती. तर विकसित देशातील कुशल तंत्रज्ञ मागतात त्यापेक्षा कमी पैशात काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा या विकसित देशांना पुरवठा करणे हेच म्हणजे आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट. गेल्या दशकात याही पुढे जाऊन काँग्रेस व सत्ताधारी सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रणच नव्हे तर त्यांच्यावर सवलतींची खैरात करून येथे येण्याचा आग्रह केला.
या कंपन्या आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्पर्धेत मालाच्या किमती कमी ठेवून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतातील स्वस्त मजूर वापरून उत्पादन करू लागल्या आहेत. स्वस्त मजुरीवर काम करणाऱ्यांची खाण या एकमेव दृष्टीने बहुराष्ट्रीय कंपन्या येथील जनतेकडे बघत असताना हे निर्लज्ज उलट्या काळजाचे सत्ताधारी सरकार केवळ आपल्या 7 पिढ्यांच्या उद्धारासाठी दलाली खाण्यात मशगूल राहून येथील सर्वसामान्य जनतेच्या संसाराची राख रांगोळी करत आहे. आलं का लक्षात? गंमत अशी आहे ना की पण भारत हा एक स्वस्त लेबर पुरवणारा देश, मग तो IT फील्ड मधला असो किंवा आणखी इतर कुठल्या गोष्टींमध्ये असो, स्वस्त दरात मिळतात इथे माणसं, त्याच्यासाठी भारत प्रसिद्ध आहे. आलं का लक्षात? ते तुम्ही या प्रत्येक मी जिथे म्हणतो ना की आलं का लक्षात, पुन्हा वाचतो, ते सगळं ना तुम्ही सुद्धा धुंडाळा. कुठे तुम्ही काय सर्च करता त्याच्यावर जा, त्या संदर्भातली पुस्तकं वाचा. फक्त हा लेख 2-4 पानांचा महत्वाचा नाही, त्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी संदर्भात सहित तुम्ही स्पष्ट करून बघा स्वतःसाठी. आलं का लक्षात? याचबरोबर स्वातंत्र्यानंतर जी काही थोडी बहुत कष्टकरी जनता शिक्षण घेऊ लागली होती, त्यात सर्व स्तरावर मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचे मोठे योगदान होते. आता जे काय सध्या चाललेलं आहे, हिंदी भाषेची सक्ती केली जाते, त्याबद्दल थोडं मी हे प्रकरण वाचून झाल्याच्या नंतर बोलतो. आधी आपण एकात एक म्हणजे अरविंद रेडकरांची मतं त्यात माझी मतं असं नको काय व्हायला, मी आधी हे वाचून संपवतो आणि मग आपण त्याविषयी बोलूयात. तर शिक्षणाच्या याचबरोबर स्वातंत्र्यानंतर जी काही थोडी बहुत कष्टकरी जनता शिक्षण घेऊ लागली होती, त्यात सर्व स्तरावर मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचे मोठे योगदान होते. शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचा सर्वांनी शिक्षण कणा असलेल्या या तत्वाला पद्धतशीरपणे हरताळपासून सर्वसामान्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची कारस्थाने रचली जात आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इंग्रजी शिकण्याचे उद्दिष्ट केवळ आकलनाच्या पातळीपर्यंत बोललेले व लिहिलेले समजणे, कंसात लिहिले ते, बोललेले व लिहिलेले समजणे, श्रवण व वाचन उद्दिष्ट सीमित असले तरी परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येऊ लागले की जेथे इंग्रजीचे सखोल ज्ञानच असणे आवश्यक ठरू लागले. नोकरीसाठी मुलाखत घेताना इंग्रजीत मुलाखत घेऊन विषयाच्या चाचणीपेक्षा इंग्रजीची चाचणी घेण्याच्या पद्धतशीर डावामुळे सर्वसामान्य पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांवाचून पर्याय नाही असे वाटू लागले. मागचा पुढचा विचार न करता इंग्रजी माध्यमाच्या शाळा भासाभासा उघडल्या गेल्या, त्यात पुन्हा दलाली होतीच. यातून मग गळती व कुचंबणेची समस्या, नापास होणे, शाळा अर्धवट सोडणे, ज्याला आपण ड्रॉपआउट स्टुडंट असं म्हणतो, शाळा अर्धवट सोडणे निर्माण होणे स्वाभाविक होते. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, अध्यापन पद्धती आणि परीक्षा पद्धती देखील विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला वाव देण्याऐवजी घोकमपट्टीद्वारे पाठांतरावर भर देणाऱ्याच राहिल्या. आता भाजपा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली शिक्षणाच्या संघीयकरणाचा घाट घातला आहे. NCERTच्या शालेय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील अहवालावर यांची अभद्र सावली पडली आहे. येते का लक्षात? म्हणजे आता जर काय म्हणूया आपण त्याला, भाषावार प्रांतरचना झाली, मला राहवत नाही मी थोडंसं बोलतो, भाषावार प्रांतरचना झाल्याच्या नंतर आता सध्या जी काही हिंदीची सक्ती केली जाते, सक्ती नका करू, हा महत्वाचा मुद्दा आहे. जसं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इंग्रजी शाळा किंवा इंग्रजीचा प्रचार यांना करायचा होता, तर नोकरीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या जागेवर अपॉइंट करणार आहे, ज्या जागेसाठी तुमची निवड होणार आहे, त्यात तुमचं किती स्किल आहे हे विचारलंच जायचं नाही. तुम्हाला इंग्रजीतून प्रश्न विचारले जायचे, त्याची उत्तरं तुम्ही किती अस्खलित इंग्रजीत देता यावर सगळा इंटरव्ह्यू अवलंबून असायचा. त्यामुळे चाचणी कसली व्हायची, तुम्हाला येत असलेल्या इंग्रजी भाषेची ती कितपत येते, तुम्हाला ज्या जागेवर तुमची नेमणूक होणार आहे ते तुम्हाला काम कितपत येतं याबाबत काही विचारलंच जायचं नाही. त्यामुळे मग काय झालं, मग पालकांना इंग्रजी खूप महत्वाचं वाटायला लागलं आणि मग इंग्रजी शाळेत घालणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणाऱ्या पालकांची संख्या वाढत गेली. जशी ती पालकांची संख्या वाढत गेली तशा इंग्रजी शाळा वाढत गेल्या. आलं का लक्षात? त्यामुळे आता जे काय हिंदी, हिंदू, हिंदुस्तान हे जे काय RSS एक काय म्हणूया आपण त्याला अजेंडा आहे, त्याला खतपाणी घालण्यासाठी सध्या हिंदीची सक्ती चाललेली आहे.
आणि आता महाराष्ट्र म्हणजे असा झालेला आहे ना की दिल्लीश्वरांनी थुंकायचं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ते झेलायचं. आपल्याला पाठीचा कणच नाही. तर तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन, त्यांनी सरळ सांगितलं की नाही, आम्ही दोन भाषा, आमची एक राज्यभाषा जी आहे ती आणि इंग्रजी यांना आम्ही प्राधान्य देतो, हिंदीची आमच्यावर सक्ती करायची नाही. आता बघूया आपल्या इथे या पद्धतीने पाठीचा कणा ताट असणारे नेते काय बोलतायत आणि तो मुद्दा शेवटापर्यंत लावून ठेवतायत का 2 दिवसात नव्याचे 9 दिवस करून तो मुद्दा जातोय आणि हिंदीची सक्ती होते. 5वी पर्यंत हिंदी सक्तीचं करतायत. कशासाठी? काय त्याला म्हणजे प्रांतवार झालं, मग भाषावार प्रांतरचना झालेली आहे ना, ठरलंय ना आपलं सगळ्यांचं. बरं, आपल्याकडे काही महामूर्ख अशी आहेत मंडळी की जी हिंदी राष्ट्रभाषा आहे असं म्हणतात. आता त्या महामूर्खांचं आपण काहीच नाही करू शकत. हिंदी कायदेशीर राष्ट्रभाषा नाही. असो थोडंसं विषयांतर, पण याला धरूनच आहे. जसं इकडे इंग्रजीचा अतिरेक करून तुम्हाला तुमच्या मूळ भाषेपासून, तुमच्या मातृभाषेपासून थोडंसं दूर न्यायचं आणि मग तुमची मातृभाषा गटांगळ्या खायला लागते, ती संपून जाते. तसं आता हे हिंदीचं चाललंय, म्हणजे एक राष्ट्र एक भाषा अशा पद्धतीने. जरा इतिहासात जाऊन चेक करा, ज्या ज्या भाषा लोप पावल्या ती भाषा बोलणाऱ्या माणसांचं काय झालंय. तसंच आता तर आपण आपल्या पायाखालच्या जमिनी विकतोच आहोत, त्यात भाषा पण संपणार. मग आपल्याला अस्तित्व नाही, तो अभिजात भाषेचा दर्जा काय चाटायचा आहे? असो, हे असं मी बोलायला लागलो की मग विषयांतर होतं. आपण सध्या तरी अरविंद रेडकर यांच्या मुद्द्यांवरती कन्फर्म राहूया. तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये ते असं म्हणताय, सत्ताधारी पक्षांच्या म्हणजे काँग्रेस व भाजपा या धोरणांच्या परिणामी जनतेमधील सार्वत्रिक निरक्षरता घालवण्यात, व्यक्तिवर्तनात बदल घडवून आणण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले शैक्षणिक धोरण. काय म्हणतायत ते? सत्ताधारी पक्षांच्या, कंसात त्यांनी दिले काँग्रेस व भाजपा, या धोरणांच्या परिणामी जनतेमधील सार्वत्रिक निरक्षरता घालवण्यात, व्यक्तिवर्तनात बदल घडवून आणण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले शैक्षणिक धोरण, प्रचंड प्रमाणातील बेकारी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्राथमिक गरजाही धडपणे भागू न शकणे, परकीय कर्जाचा दिवसागणिक विळखा बसणे या गोष्टी स्वाभाविक होत्या. इथे जे त्यांनी नमूद केलंय ना की एक ती जी एक निरक्षरता घालवायला हवी होती, आपण जनतेमधली सार्वत्रिक निरक्षरता ती घालवता आली नाही. आपला देश साक्षर म्हणून आपण घोषित केला, ते कसं बाळबोध होतं याच्यावर एक रमेश इंगळे उतरातकर नावाचे लेखक आहेत, त्यांचं निशाणी डावा अंगठा नावाची कादंबरी, या नावाचा सिनेमा आहे, पण तो सिनेमा अत्यंत थुत्राडा सिनेमा आहे. अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे यांनी त्यात रोल केले. तो थुत्राडा आहे सिनेमा, पण ती मूळ कादंबरी वाचा, अप्रतिम. रमेश इंगळे उतरातकरांनी जे लिहिलंय ना ते तुम्हाला सगळं, आता इथे जे अरविंद रेडकर म्हणतायत ना ते सगळं तुम्हाला त्या कादंबरीत वाचायला मिळेल. तर ती कादंबरी नक्की वाचा. काय म्हणतायत ते? सत्ताधारी पक्षांच्या, काँग्रेस व भाजपा या धोरणांच्या परिणामी जनतेमधील सार्वत्रिक निरक्षरता घालवण्यात, व्यक्तिवर्तनात बदल घडवून आणण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले शैक्षणिक धोरण, प्रचंड प्रमाणातील बेकारी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्राथमिक गरजाही धडपणे भागू न शकणे, परकीय कर्जाचा दिवसागणिक विळखा बसणे या गोष्टी स्वाभाविक होत्या. भारतीय या गोष्टी स्वाभाविक होत्या. आता टायटल आहे पुढचा पॅराग्राफ आहे, त्याचं पुढच्या पॅराग्राफचं टायटल आहे साम्यवादी शिक्षण पद्धती हाच पर्याय. भारतीय जनतेचे रूपांतर विकसित आणि गुणवत्तावान साधन संपत्तीत करायचे असेल, भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर देश म्हणून आंतरराष्ट्रीय प्रांगणात मानाने वावरायचे असेल, तर ते केवळ साम्यवादी शिक्षण पद्धतीद्वारेच शक्य होईल. साम्यवादी शिक्षण पद्धती म्हणजे अर्थव्यवस्था आणि शिक्षण यांची सांगड घालून नियोजन केलेली, वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारी, शिक्षणाच्या सर्व स्तरांवर शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचा पुरस्कार करणारी शिक्षण पद्धती, आणि मातृभाषेचा पुरस्कार करणारीच शिक्षण पद्धती हवी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान आणि चायना. चायना आता ज्या पद्धतीने प्रगत झालेलं आहे, आपण ते स्वप्नातही पाहू शकत नाही अशा पद्धतीने ते प्रगत झालेलं आहे.
आणि एक काळ असा होता की चायना लोकसंख्येत आणि दारिद्र्यामध्ये आपल्या पुढे होती. आता तिने आपल्याला आपण त्यांच्या पुढे गेलेलो आहोत त्या सगळ्या बाबतीमध्ये. आणि ते आता अमेरिकेला दादागिरी करतायत थेट, एवढी त्यांनी, याला म्हणतात आत्मनिर्भर. तर त्यांनी बेसिक आरोग्य व्यवस्था, शिक्षण याच्यावर खर्च केला. आपली मुलं निघतात, नाशिक डोल घेऊन बडवतात, त्याच्यानंतर मग काही मंदिरं बांधतायत. कुठल्या नेत्याला बघितलंय कधी वाचनालयाचं उद्घाटन करताना? तो कशाची उद्घाटन करतो? एकतर मंदिरांची, त्याच्यानंतर मग हे क्रिकेटचे सामने है ना, किंवा मग एखादं काय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली जे काय बॉलिवूड मधल्या गाण्यांचा धिंगाणा चालला असेल तर तिथे उपस्थिती दाखवणार. पण कधी कुठल्या नेत्याला तुम्ही वाचनालयाचं उद्घाटन करताना पाहिलंय का? नाही. अलीकडचं बोलतोय मी, अगदी मागचं राजकारण नाही. यशवंतराव चव्हाणांपासूनच्या राजकारणामध्ये ते होत होतं. स्वतः यशवंतराव चव्हाण वाचक होते. पंडित नेहरूंचं उदाहरण घ्या. डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत एक खोज हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. डिस्कवरी ऑफ इंडिया जाऊन जरा सर्च करा युट्यूबला, त्याचे एपिसोड्स बघा. तर ते गेल्या 15-1 वर्षांमध्ये हे सगळं लोप पावलेलं आहे. सायन्स, विज्ञानवादी विचार किंवा सत्सद विवेक बुद्धी, आपण थाळ्या वाजवल्या, इकडे ताटं वाजवली आपण कोरोनामध्ये, असं करून घेतलंय आपण जगाच्या पाठीवर. हेच अरविंद रेडकर बोंबलून सांगतायत, जे आता मी तुमच्याशी बोलतो. आणि एक लक्षात घ्या, काही लोकांना असं वाटतं की तुला काय एवढं पडलंय. नाही, मला का पडलंय म्हणजे माझे जे कोण 100-1 लोक बघतायत ना, त्यांच्यासाठी माझी ही धडपड आहे. उद्या त्यांनी बघायचं बंद केलं तरी मी बडबडत राहणार, मी बोलत राहणार. आपल्याला जे कळलंय, आपल्याला ज्याचं आकलन झालंय ते सांगत जाईल, दॅट्स ऑल. जसं वाईट ते सारखं वारंवार सांगतात ना, तसं चांगलंही सारखं वारंवार सांगितलं गेलं पाहिजे. आलं का लक्षात? तर साम्यवादी शिक्षण पद्धती म्हणजे अर्थव्यवस्था आणि शिक्षण यांची सांगड घालून नियोजन केलेली, वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारी, शिक्षणाच्या सर्व स्तरांवर शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचा पुरस्कार करणारी शिक्षण पद्धती होय. शिक्षणाच्या सर्व स्तरांवर मातृभाषेचा माध्यम म्हणून वापर करणे, प्रादेशिक भाषेचा रोजगाराशी संबंध प्रस्थापित करणे, प्रत्येक शाळेत विज्ञानाच्या सुसज्ज प्रयोगशाळा उभारून विज्ञान शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणे, 100% साक्षरता सारख्या मोहिमांवर पैसे न उधळता, ही लाईन जी आहे त्याच्याबाबतच ते पुस्तक आहे. रमेश इंगळे उतरातकर यांचं निशाणी डावा अंगठा. लाईन परत वाचतो. 100% नक्की वाचा, ते पुस्तक मिळवा आणि नक्की वाचा. आता ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे का ते आधी बघा. 100% साक्षरता सारख्या मोहिमांवर पैसे न उधळता 100% प्राथमिक शिक्षणावर भर देणे, अशांसारख्या गोष्टी तातडीने कराव्या लागतील. जनतेला सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे शिक्षकांनाच आता ही जबाबदारी उचलावी लागेल. मात्र बहुसंख्य शिक्षक हे इथल्याच, आता जरा मी आज उशिरा वाचायला सुरुवात केली, अंधार होत येतोय, त्यामुळे व्हिडिओ आवरता घेतो मी, कारण अजून थोडंसं आहे वाचायचं. तर 100% साक्षरता सारख्या मोहिमांवर पैसे न उधळता 100% प्राथमिक शिक्षणावर भर देणे, अशांसारख्या गोष्टी तातडीने कराव्या लागतील. जनतेला सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे शिक्षकांनाच आता ही जबाबदारी उचलावी लागेल. मात्र बहुसंख्य शिक्षक हे इथल्याच सरंजामी भांडवलशाही मुशीतून तयार झालेले असल्यामुळे या शिक्षकांचेच प्रथम उद्बोधन करण्याची जबाबदारी शिक्षक संघटनांनी घेतली पाहिजे. पगारवाढ, सेवा शर्ती याबरोबरच शिक्षक संघटनांनी आपल्या शिक्षकांना जनतेत काम करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. जनतेला बुद्धिवादी विचार करण्यास शिकवणे, आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणा अवताराची वाट बघत न बसता सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघटितपणे मुकाबला करण्यास शिकवणे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा प्रत्येकाला मिळवण्यासाठी लढ्याची तयारी करणे, ही कामे आता शिक्षकांना करावी लागतील व शिक्षकांना यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उद्बोधन वर्गांचे, ओरिएंटेशन कोर्स, रिफ्रेशर कोर्स इत्यादी आयोजन शिक्षक संघटनांना करावे लागेल.
अरविंद रेडकर यांचं असं म्हणणं आहे की जनतेमध्ये एकजूट हवी, आणि हे सत्ताधाऱ्यांनाही कळतं. जनता जर एकजूट राहिली तर आपल्याला जो भ्रष्टाचार करायचा आहे तो करता येणार नाही. मग काय करायचं, जनतेला जातीपातीमध्ये भांडणं लावून द्यायची, धार्मिक कलह निर्माण करायचा, आणि मग त्यांच्यात फूट निर्माण करायची आणि आपण जगायचं. जे इंग्रजांचं होतं, डिवाइड अँड रूल्स, तोच मुद्दा आहे, बाकी काही नाही. अर्थात हे काम वाटते तितके सोपे नाही. म्हणजे हे जे काय शिक्षकांनी आता जबाबदारी घ्यावी, हा सगळा युटोपी आहे खरं तर. म्हणजे हे सगळा आशावाद आहे, पण आशावाद का नसावा ना. उम्मीद पर दुनिया कायम आहे. स्वप्न हवीतच ना, चांगली स्वप्न हवीतच. जरी हा आशावाद वाटत असला तरी तो कधीतरी खरा व्हायला हवा, अशी माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आलं का लक्षात? ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागी आहे त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे. तर तो आशावाद निर्माण व्हायला हवा. अर्थात हे काम, आणि पुढे अरविंद रेडकर म्हणतायत, अर्थात हे काम वाटते तितके सोपे नाही, कारण जसजशी या कामाची व्याप्ती वाढत जाईल तसा सरकारचा विरोध वाढत जाईल. जर जनता बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करू लागली, त्यानुसार कृती करू लागली, जाती धर्मांच्या घटकांना दूर सारत समाजवादाच्या झेंड्याखाली संघटित झाली, तर सत्ताधारी पक्षाला आपल्या खुर्च्या सांभाळताना नाकी नऊ येतील. जरा पुन्हा एकदा वाचतो, फार दमछाक होते. एकतर ना काय होतं ना, हे सलग वाचायचंय मला, त्यामुळे कुठलाही पाण्याचे घोट न घेता मी ते आपलं वाचत असतो. अच्छा, आजूबाजूला हा सगळा केऑस आहे आणि त्यात मी हा माझा व्हिडिओ करत असतो. पुन्हा एकदा वाचतो मी, नो प्रॉब्लेम. कुठून वाचू? पूर्ण वाचतो. अर्थात हे काम वाटते तितके सोपे नाही, कारण जसजशी या कामाची व्याप्ती वाढत जाईल तसा सरकारचा विरोध वाढत जाईल. म्हणजे कुठल्या कामाची व्याप्ती? सगळ्या जनतेने एकवटण्याची, सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात सगळ्या जनतेने एकवटण्याची, त्या कामाची व्याप्ती जशी वाढेल तसा सरकारचा विरोध वाढेल. जर जनता बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करू लागली, त्यानुसार कृती करू लागली, जाती धर्मांच्या घटकांना दूर सारत समाजवादाच्या झेंड्याखाली संघटित झाली, तर सत्ताधारी पक्षाला आपल्या खुर्च्या सांभाळताना नाकी नऊ येतील. साहजिकच सत्ताधारी पक्ष आपली सत्तास्थाने टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांना अशा प्रकारची कामे करण्यापासून परावृत्त करेल. प्रसंगी त्यांच्यावर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आरोप ठेवून त्यांच्या नोकरीवर टाच आणण्याचे प्रयत्न करेल. मात्र आता पुढचे पाय या वृत्तीने, पुढेच आता पुढचे पाय, परत वाचतो. साहजिकच सत्ताधारी पक्ष आपली सत्तास्थाने टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांना अशा प्रकारची कामे करण्यापासून परावृत्त करेल. प्रसंगी त्यांच्यावर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आरोप ठेवून त्यांच्या नोकरीवर टाच आणण्याचे प्रयत्न करेल. मात्र आता पुढेच पाय या वृत्तीने शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांनी जनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनवण्याच्या प्रश्नावर प्रतिगामी सरकारच्या विरोधात लढ्याचे शिंग फुंकले पाहिजे. असे जर का झाले तरच देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी लागणाऱ्या गुणवत्ताधारक मानवी साधन संपत्तीची निर्मिती होऊ शकेल. समारोप आहे. प्रामुख्याने संरक्षण यंत्रणेसाठी लागणाऱ्या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या मूढभर व्यक्ती, उपग्रहांची यशस्वी उड्डाणे, क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या, या साऱ्या गोष्टींचा अभिमान जरूर बाळगावा. मात्र बुद्धिवादी, संघटित, निर्भय आणि समर्पित जनतेच्या अभावी या साऱ्या गोष्टींचा देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल म्हणून गवगवा करणे म्हणजे तद्दन मूर्खपणाच नव्हे काय. आलं का लक्षात? समारोप वाचू का पुन्हा एकदा? प्रामुख्याने संरक्षण यंत्रणेसाठी लागणाऱ्या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या मूढभर व्यक्ती, उपग्रहांची यशस्वी उड्डाणे, क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या, या साऱ्या गोष्टींचा अभिमान जरूर बाळगावा. मात्र बुद्धिवादी, संघटित, निर्भय आणि समर्पित जनतेच्या अभावी या साऱ्या गोष्टींचा देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल म्हणून गवगवा करणे म्हणजे तद्दन मूर्खपणाच नव्हे का. युगांतर मासिकामध्ये 18 ते 24 जून या तारखांदरम्यान 2000 साली डॉक्टर अरविंद रेडकर यांनी लिहिलेला हा लेख आहे. तर आत्मनिर्भरता म्हणजे मानवी साधन संपत्ती जी काही देशाची असते त्यांना सुदृढ करणं, त्यांना सत्सद विवेक बुद्धी त्यांची जागृत करणं, जे नेमकं सध्या आपल्या देशात होत नाहीये. नागरिक कसे अंधारात राहतील तेच पाहिलं जातं. नागरिकांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सतत एक काहीतरी आता जो काय स्पॅन चालू आहे ते एक वेब सिरीज बघतोय असं वाटतं.
एक घटना संपली. आता औरंगजेबचा मुद्दा कुठेच नाही, झाली त्याची कबर उखडून. मग नंतर वेगळे पटापट 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 वेगवेगळे मुद्दे आणतात ते. आलं का लक्षात? म्हणजे 300 दिवस अंतराळात अडकलेली सुनीता विल्यम्स, तर हिला आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. एलॉन मस्क एकटा आपली कंपनी ती त्याची आणते सुनीता विल्यम्सला. 300 दिवस जी अंतराळात अडकली होती आणि 300 वर्षाची कबर आपण इकडे उखडत होतो तेव्हा. कसं काय आपण होणार आत्मनिर्भर आणि कशी प्रगती करणार? त्यामुळे हे भ्रष्ट राजकीय नेते आणखी पुढल्या काळामध्ये जातीपातीतून आपल्यात भांडणं लावू पाहतील, आपल्या एकंदर धार्मिक क्लेश निर्माण करू पाहतील. तरुणांनी त्यांच्या नादाला लागू नका. या पुस्तकाचं जाहीर वाचन करा जर कोणाला शक्य होत असेल. वरिष्ठ काय आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिक कट्टा असतो बऱ्याच ठिकाणी. मला सांगा, मी तिकडे येऊन वाचन करतो, किंवा तुम्ही तुमचं वाचन करा, पण या पुस्तिकेचं जाहीर वाचन करा. समजतं, सगळ्यांना समजतं. झापूक झुपूकच कळतं फक्त लोकांना, असं काही नाहीये. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड इथेच मोठे केले याच लोकांनी, त्यामुळे सगळं लोकांना कळतं. असं समजू नका हे काही लोकांना कळणार आहे का, लोक कंटाळतील. काही कंटाळत नाहीत लोक. लोकांना हवंय हे, पण ते वाढा तर त्यांच्या ताटामध्ये. चला, खूप झाला आजचा व्हिडिओ, जरा लांबला. तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने टायटल पुन्हा एकदा सांगू का काय आहे ते? काही लोक काय करतात, फॉरवर्ड बिरवर्ड करत बघत असतात. तर आत्मनिर्भर भारत आणि साम्यवादी शिक्षण पद्धती हा लेख आपण आज वाचला, अरविंद रेडकर यांच्या शिक्षणाचे राजकारण या पुस्तिकेतला. आणि अब्लक एंटरटेनमेंट तर्फे हे जे काय आता सध्या राजकारण चाललंय, हिंदीची सक्ती, तर माझा विरोध आहे. करू नये, हिंदीची सक्ती करू नये. मी माझ्या अब्लक एंटरटेनमेंट वरती किती हिंदी कविता वाचल्या आहेत छानपैकी. सक्ती नको ना, शिकावी ना लोकांनी. फ्रेंच शिकावी, जर्मन शिकावी. सक्ती कशाला करताय तुम्ही? मग तुम्हाला ते हिंदी, हिंदू, हिंदुस्तान याच्यासाठी करताय का सक्ती? मग तामिळनाडूच्या स्टॅलिन जे आहेत मुख्यमंत्री, ते प्रत्येक राज्याने त्याची री ओढावी असं मला वाटतं. सक्ती नका करू. आधीच ती पहिलीतली दुसरीतली मुलं वैतागलीत त्यांच्या त्या अभ्यासाला. तुम्ही जरा बघा, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना एक चिटोर, एक काहीतरी एक पान द्या, मराठी वाचता येतंय का बघा त्या मुलांना. तर त्याला का ना ता असं 4थी 5वीतली मुलं वाचतायत. त्यात परत ही हिंदीची भर कुठे करता? आणि ही हिंदी अस्तित्वात नाहीये भाषा. ही अनेक भाषांची, म्हणजे युपी, बिहार या पट्ट्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांचं मोडून तोडून झालेली भाषा आहे ही. आणि हिंदीचा प्रचार करते की बॉलिवूड. तुम्ही सक्ती करून काय करता? तुम्ही राज्यांमध्ये भांडणं लावून देताय. आलं का लक्षात? असो, चला. तर अरविंद रेडकर यांचा हे आज हा शिक्षणाचे राजकारण बद्दल चाललेलं असताना मी याविषयी जर बोललो नसतो तर काही लोक म्हणाले असतील की मग तू कंटेम्पररी का टाळतोयस? तर कंटेम्पररी बोलायला हवं. आता हा मुद्दा जुना होईल, मग माझी 9 प्रकरणं वाचून होतील आणि मग मी बोलेन, त्याला काय अर्थ नाही. तर हिंदी हवी, हिंदी भाषा आहे. आणि मुळात आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. हा खोटा प्रचार आहे. आणि जरा ना इतिहास, आपण म्हणतो ना एवढे तावातावाने का बोलता, कसल्या भाषेचा अभिमान? हो, भाषेचा अभिमान आहे, कारण भाषावार प्रांतरचना झालेली आहे. आणि जरा इतिहासात जाऊन चेक करा, ज्या ज्या भाषा लोप पावल्या, ती भाषा बोलणाऱ्या माणसांचं नंतर काय झालं. तुमची भाषा संपली की तुमचं अस्तित्व संपलं. त्यामुळे मराठी बोलूया. टाटा बाय बाय सायोनारा. म्हणजे टाटा बाय बाय आपल्याला काय असं तुम्ही म्हणाल अरे मग आता टाटा बाय बाय सायोनारा काय? दुश्मन नाही होत आपण इतर भाषेंचे. सक्ती नका करू आमच्यावर. आलं का लक्षात? आणि मी सायोनारा यासाठी म्हणतो कारण जपान मधल्या हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर जो काय अणुबॉम्ब पडला, तर अणुयुद्ध म्हणजे काय हे त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या वाईट चालीरीतींना, वाईट वृत्तीला आणि सगळ्या एकंदर तुमच्या मधल्या हिंसेला सायोनारा, टाटा बाय बाय. प्रेम करूया एकमेकांवर.
आणि शक्य झालं तर अरविंद रेडकरांची आधीची जी प्रकरणं मी वाचली आहेत आपल्या अबलक एंटरटेनमेंटवरची, तर ती सुद्धा जाणकारांनी बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.